नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कशा प्रकारे करायची आहे हे बघणार आहोत। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते। याला आखाती तीज असेही म्हणतात। यावर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 वार बुधवार या रोजी आलेली आहे। अक्षय तृतीयेचा अर्थ काय आहे? अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते। म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचा शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतो आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही। अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजेच अन्नाची देवी यांचा जन्मदिवस देखील मानला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते। अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते। अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते। या दिवशी स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते। माता अन्नपूर्णा हे पार्वती माताचे रूप आहे। चला तर मग अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा स्वयंपाकघरामध्ये कशा प्रकारे करायची हे आपण बघणार आहोत। अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला किचन ओटा स्वच्छ करायचा आहे। गॅस स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि गॅसवर आपण ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे। गॅसच्या शेगडीला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे। त्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर फूल व्हायचं आहे। धूप दीप दाखवायचा आहे। यानंतर गॅसच्या समोरच्या भिंतीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकचीही पूजा करायची आहे। गॅसच्या शेगडीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गॅसच्या शेगडीच्या समोर अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। इथं मी छोटा पाट मांडलेला आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी हा दिवा ठेवलेला आहे। दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे। एका तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे। अन्नपूर्णा मातेला प्रथम पाण्याने स्नान अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर पंचामृताने स्नान अभिषेक करायचा आहे। स्नान अभिषेक झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचा आहे। देवीला हळद कुंकू लावायचा आहे आणि एका तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्या अक्षतांवर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। अन्नपूर्णा मातेला लाल फूल व्हायचं आहे। धूप दीप दाखवायचा आहे। स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेची पूजा झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर धान्य अर्पण करायचं आहे। मुठीने धान्य अर्पण करत असताना आपल्याला अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणायचा आहे। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध भिक्षां देहीच पार्वती किंवा ओम अन्नपूर्णा देवताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे। अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत धान्य येईपर्यंत आपल्याला मुठीने अर्पण करायचा आहे। या अर्पण केलेल्या तांदळाचा वापर तुम्ही स्वयंपाकघरातील शाकाहारी जेवण बनवण्यामध्ये वापरायचे आहेत। असे केल्यामुळे आपल्या घरात कधीच अन्नधान्याचा तुटवडा भासत नाही। जर आपल्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणायची असेल तर अक्षय तृतीया हा दिवस चांगला आहे। त्या दिवसापासून अन्नपूर्णा मातेची पूजा करावी किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी मूर्ती आणावी। मूर्ती देवघरात ठेवताना नेहमी प्लेट किंवा वाटीत तांदूळ ठेवून ठेवावी। आठवड्यातून एकदा तांदूळ बदलावे व ते तांदूळ आपल्या रोजच्या तांदळात मिक्स करून परत दुसरे तांदूळ वापरावे किंवा पक्ष्यांना खाऊ घालावेत हे तांदूळ। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर धान्य अर्पण केल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे। तर ही पूजा अक्षय तृतीयेलाच नाही तर तुम्ही ही पूजा मंगळवारी शुक्रवारीही करू शकतात। तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये। तसेच या दिवशी आपल्याला जलदेवतेचीही पूजा करायची आहे। एका तांब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला जल भरून घ्यायचं आहे। त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल वाहून
पूजा करायची आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघराची साफसफाई करून गॅसची पूजा करायची आहे, अन्नाची पूजा करायची आहे। त्याचबरोबर ज्यांना अन्नाची गरज आहे किंवा गरीब लोकांना अन्नदान करायचं आहे, त्यामुळे माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर कृपा ठेवून नेहमी घरामध्ये बरकत राहते व पुढच्या जन्मीसुद्धा धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही। अन्नपूर्णा म्हणजे अन्नाने भरलेली। अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा माताची मनापासून पूजा अर्चना केल्याने परिवारामध्ये कधीसुद्धा अन्न पाणी व धनधान्याची कमतरता भासत नाही। तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।